बघा मी इकडे गुजरात राजकोटच्या एका एरियामध्ये इकडे एकटाच आहे. एकदम शांतता, काय मस्त वाटते. आणि मी जेवण मागवलं पण आहे. आणि ॲक्च्युली आता गुजरातमध्ये आलं आहे, मग गुजराती थाली नाही खाल्लं तर मग काय केलं, तर मग मी गुजराती थालीच खाते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर येस, आपली गुड मॉर्निंग झाले राजकोटमधून. आणि इकडे मी आता उतरला आहे बघा, चेंज वगैरे पण केलं आहे. आणि इकडे बघा स्टेशन आहे राजकोटचं. उतरले, आपण जाऊ, चला. गाईज आहे बघा, नाही गुजरातला पाऊल ठेवलं लगेच. ढोकला, समोसे वगैरे तिकडे. गाईज आहे बघा, मी इकडे आलो आहे आणि इकडे गुजराती नाश्ता करतोय, खमण ढोकळा. आणि इकडे ॲक्च्युली आहे बघा निखिल सर, हाय. नाईस टू मीट यू. ते ॲक्च्युली मला गाईड करतात, हेल्प करतात. ते पप्पांचे फ्रेंड आहेत ऑफिसमधले, तर मग ते सगळं सांगतात, गाईड वगैरे करतात. आपण आता पुढे जाऊ. गाईज आपला नाश्ता झाला आणि मी ॲक्च्युली आता आकाशवाणीला गेलेला, तेच पप्पांच्या फ्रेंडसोबत. आणि ॲक्च्युली तिकडे पण 1-2 अंकल होते, त्यांनी पण हेल्प वगैरे केलं आणि सगळं अरेंज केलं. म्हणजे मी ॲक्च्युली कॅब केले पूर्ण दिवसासाठी, बिकॉज 4-5 जागेवर जायचं आहे. मग ती कॅब बरी पडेल म्हणून मग पूर्ण अख्ख्या दिवसासाठी केले. आणि मी कॅबमध्ये बसलो पण आहे. आणि हे बघा, हे आपले ड्रायव्हर असणार आहेत. हाय अक्का. हे बाई असणार आहेत पूर्ण दिवसासाठी आपल्यासोबत. ते मला फिरवतील जिकडे मला जायचं आहे वगैरे. आणि मी ॲक्च्युली बसलो पण आहे. आणि आता आम्ही हायवेवर आहे तिकडे, राजकोट अहमदाबाद हायवेवर आहे बघा. गाईज आहे बघा, ॲक्च्युली ही गाडी आहे. तर मग ह्याच्यात मी अख्खा दिवस ट्रॅव्हल करणार आहे. आणि ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल की म्हणजे का आलो आहे मी इकडे वगैरे, काय काम आहे इकडे वगैरे. ॲक्च्युली सॉरी, बट मी ते काय सांगणार नाही तुम्हाला. ते तुम्हाला ॲक्च्युली नंतर समजेलच किंवा मी सांगेनच. पण तरी पण असं एवढं काय असं हाय नाही. म्हणजे मी ॲक्च्युली फिरायला तर आलो नाही, माझं काम आहे म्हणून आलो आहे. असंच मी पूर्ण दिवस फिरणार आहे याच्यामध्ये आणि जिकडे माझं काम आहे तिकडे जाणार आहे. तर मग आपण आता जाऊया. मी पहिल्या लोकेशनवर इथे आलो, मला जिकडे जायचं होतं पहिल्या इथे. आणि आता इकडून मी निघतोय. मग चला आपण जाऊया आता पुढे, लेट्स गो. गाईज दुसऱ्या लोकेशनला पण मी गेलो आणि दुसऱ्या इकडे पण मी गेलो आणि तिकडे सगळं झालं. आणि मी आता जेवतो, इकडे जेवूया आपण. चला गाईज, मी इकडे आलो, इकडे रेस्टॉरंटमध्ये बघा इकडे. आणि मी जेवण मागवलं पण आहे. आणि ॲक्च्युली आता गुजरातमध्ये आलं आहे, मग गुजराती थाली नाही खाल्लं तर मग काय केलं, तर मग मी गुजराती थालीच खात आहे बघा. इकडे काही थाली आहे, एवढी मोठी डिश दिली आहे आणि 4 भाज्या आहेत, त्या खमण ढोकळा आणि रोटी आणि इकडे सॅलड वगैरे आहे. तर आपण आता चालू करूया आपली थाली गाईज. बघू कसं लागते. खूप भाज्या आहेत, मिक्स व्हेज. मस्त आहे. आणि या भाजीचं नाव काहीतरी लिल्ली काहीतरी हाय, मला पण नाही माहीत, काहीतरी ते बोलले. बघू कशी लागते. चांगली आहे. आणि सॅलड वगैरे पण आहे इथे. आता मी इथं जेवतो. गाईज आहे बघा, ॲक्च्युली इकडे असं ट्रेनचं हे आहे, तुम्हाला माहीत असेल काही ठिकाणी असं ट्रेनचं ते सर्व करतात इकडे. गाईज आहे बघा, इकडे येत आहे. याच्यामधूनच त्यांची ऑर्डर येते आपल्या टेबलावर. त्यांनी खास माझ्यासाठी चालू केलं, नाही तर बंद होत आहे ते बघा. आली ऑर्डर आली, आता ते याच्यावर येऊन आपण खाऊ शकतो. भारी आहे ना. गाईज आहे बघा, इकडे आलेलो जेवायला मी. आणि ॲक्च्युली काही जेवण होतं, म्हणजे मला वाटलं गुजराती असेल तर स्वीट वगैरे असेल, बट असं काय नव्हतं. 4 भाज्या आणि परत अनलिमिटेड रोट्या, पापड वगैरे. आणि डायरेक्ट त्यांनी तांब्याच आणून ठेवलेला ह्याचा छासचा. तर मग खूप होतं, म्हणजे जेवायला खूप होतं आणि खूप मस्त पण होतं ॲक्च्युली. म्हणजे प्रॉपर असं आपलं घरच्या स्टाईलसारखं होतं. आणि 170लाच होतं, तर मग भारी होतं आणि मजा आली जेवायला. पोट भरलं, एकदम मस्त होतं जेवण. आता आपण जाऊ पुढे, लेट्स गो.
गाईस फायनली माझी सगळी कामं झालेत आणि ॲक्च्युली आता इकडे संध्याकाळ पण झाली आणि माझी ट्रेन रात्रीची आहे, रात्री 9:45ची आहे. आता मी एवढा वेळ काय करू, तर मी इकडे अजी डॅम म्हणून आहे इकडे, तर मी तिकडे आलो आहे. असंच बरं जाऊ, आता इकडे आलो आहे एवढं तर काहीतरी बघून जाऊया म्हणून आपण आता जाऊ इकडे. ड्रायव्हरनी इकडे उतरवलं आहे आणि आता मी जातो आहे तिकडे. आपण बघू आय गेस तिकडे कुठे आहे काय माहीत, मग विचारू आपण कोणाला. आता इकडे आलो आहे तर काहीतरी बघूया नाही का, राजकोटचं काय आहे असं काय बघण्यासारखं वगैरे. गाईज हे बघा मी इकडे आलो आहे अजी डॅमला आणि काय मस्त दिसतं. म्हणजे इकडे बघा, इकडे पूर्ण असं हे केलं आहे, पॅक केलं आहे पूर्ण असं, ते भारी वाटते. आणि हा डॅम आहे गेस. आता तू डॅम कुठून आहे माहीत नाही, पण ते तलाव, मोठं तलाव आहे काहीतरी, पण दिसतं तर मस्त. आणि ॲक्च्युली याच्यामध्ये बघा काहीतरी स्वेन वगैरे पण आहेत, काय बोलतात आता मला माहीत नाही. बट ॲक्च्युली खाली गेले थोडं हे पाणी, बिकॉज पाऊसच पडला नाही म्हणून. गाईचं बघा इकडे गार्डन पण आहे. गाईज हे बघा आय गेस डॅम आहे पुढे, बट आता तिकडे जाता येतं का माहीत नाही. पण हे पण काय कमी नाही. वाव, माणसं आहे त्यांना खायला गाईज हे बघा हेच आहे डॅम वगैरे नाही दिसू शकत, हे इकडूनच मी गेलेलो इथे, तेवढंच आहे. बाबा रिक्षा बघा. गाईज हे बघा मी इकडे गुजरात राजकोटच्या एका एरियामध्ये इकडे एकटाच आहे, एकदम शांतता, काय मस्त वाटते एका डॅमच्या इकडे. हे बघा गाईज कोणाचा तरी स्टॅच्यू आहे इकडे, काय माहीत कोणाचा, आय गेस ही आहे का. गाईज आहे बघा मी इकडे राजकोट स्टेशनला आलो आहे परत. माझं सगळं झालं आहे काम वगैरे आणि मी खायला वगैरे पण घेतलं आहे आणि आपली इकडे जर्नी झाले एंड आहे. बघा इकडे स्टेशन आहे आणि ॲक्च्युली आपले ड्रायव्हर साहेबांनी खूप आपले हेल्प केली, जिकडे जायचं होतं वगैरे तिकडे बघा आहेत. चलो सर, थैंक यू, बहुत हेल्प किया आपने, घूम आया. चलो थँक यू. चला गाईज आता आपलं जेवायचा टाईम झाला आणि जेवायला बघा डॉमिनोजचा पिझ्झा आहे. जास्त काय नाही बिकॉज मी दुपारी खूप खाल्लेलं आणि मग आता काही जास्त खायचं नव्हतं आणि आता इकडे कुठे आहे वगैरे शोधायला वगैरे म्हणून डॉमिनोज होतं, मग तिकडून पिझ्झाच घेतला मार्गारिटा आणि त्याच्यात चिल्ली फ्लेक्स वगैरे टाकलं आहे सगळं. आपण आता खाऊ. ॲक्च्युली मी येतानाच घेतला तिकडून पिझ्झा डॉमिनोजचा आणि आता मी खातो आहे. गाईज आपण खाऊया. ॲक्च्युली थंडा पण झाला आहे बिकॉज आधीच घेतला आहे. या गाईज जेवायला या स्टेशनवर मी एकटाच आहे आणि मी जेवतो इकडे पिझ्झा खातो आहे. गाईज फायनली आता ट्रेन येते, म्हणजे एवढा वेळ इकडे थोडा टाईम मी काढला स्टेशनवर आणि आता ट्रेन येते आणि आय गेस आली वाटतं. सगळे लोक आले. गाईज ट्रेन नाही आली, ॲक्च्युली थोडी लेट आहे ट्रेन, 10 मिनटं, बट अजून आली नाही. आता इकडे सगळे थांबले आहेत ट्रेनसाठी. ही नाही आपली ट्रेन, ही दुसरी ट्रेन आलेली. गाईज फायनली आली बघा ट्रेन. गाईज चला जाऊया, लेट्स गो. आपली ट्रेन आले. गाईज हे बघा मी चढलो आणि बोगी आहे माझी आणि इकडेच आहे माझं स्टार्टिंगलाच आहे. माझी जी सीट आहे ती इकडे स्टार्टिंगलाच आहे. ॲक्च्युली मी जेव्हा येत होतो तेव्हा एकदम
आता एकदम एंडिंगला आहे माझी सीट आणि इकडे म्हणजे साईडलाच आहे डोरच्या इकडे मी आलो आहे. बट ॲक्च्युली जी येतानाची ट्रेन होती ती जरा चांगली होती, ही एवढी काही खास नाही. हमसफर पण हमसफर सारखं काय वाटत